In the converse, inverse and contrapositive question, write converse, inverse and contrapositive of following statements. दिलेल्या स्टेटमेंट्सचं कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह स्टेटमेंट तयार करायचं आहे. यामध्ये फर्स्ट स्टेटमेंट दिलेलं आहे. इफ एक्स लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. पहिलं स्टेटमेंट दिलेलं आहे. इफ एक्स लेस दॅन वाय देन एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर आणि ब्रॅकेटमध्ये सांगितलं आहे एक्स वाय बिलॉंग्स टू आर. याचा कॉन्व्हर्स काय होईल बरं? सॉल्व केलेत ना तुम्ही? पहिल्यांदा गिवन स्टेटमेंट जे आहे त्यावरून पी आणि क्यू सेपरेट लिहावे लागतील. पी काय होणार? एक्स लेस दॅन वाय, एक्स इज लेस दॅन वाय, हे होईल पी. आणि क्यू काय होणार? एक्स स्क्वेअरली लेस दॅन वाय स्क्वेअर. हे ब्रॅकेटमध्ये एक्स वाय बिलॉंग्स टू आर हे ठेवायचंच आहे आपल्या प्रत्येक वाक्यात, ते महत्त्वाचं आहे. मग त्याचा कॉन्व्हर्स दिलेल्या स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म असेल पी इम्प्लिकेशन क्यू, बरोबर? गिव्हन स्टेटमेंटचा सिम्बॉलिक फॉर्म पी इम्प्लिकेशन क्यू. रिप्रेझेंट कसं करायचं हे मागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलं आहे आपण, लिहायचं कसं ते या फॉर्मॅटमध्ये, बरोबर? आधी गिव्हन स्टेटमेंटचं पी आणि क्यू हे स्टेटमेंट लिहायचे, त्याचा सिम्बॉलिक फॉर्म तयार करायचा पी इम्प्लिकेशन क्यू, आणि मग त्यावरून कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्ह तयार करायचे. आता आपण या तुम्हाला सॉल्व करायला दिलेला हा जो क्वेश्चन आहे त्याचे आन्सर्स फक्त व्हेरीफाय करतोय तुम्ही काय लिहिलेत ते. कॉन्व्हर्स काय लिहिला सांगा? एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर. इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स लेस दॅन वाय. इफ एक्स स्क्वेअर लेस दॅन वाय स्क्वेअर देन एक्स लेस दॅन वाय, पण ब्रॅकेटमधला एक्स वाय बिलॉंग्स टू आर विसरायचा नाही, तो महत्त्वाचा आहे. नाही तर स्टेटमेंट ओपन होऊन जातं, ते ओपन सेंटेन्स होऊन जातं, बरोबर? त्यानंतर इन्व्हर्स काय आला बरं त्याचा? इफ इन्व्हर्स म्हणजे निगेशन पी, इम्प्लिकेशन निगेशन क्यू, बरोबर? याचं निगेशन एक्स ग्रेटर दॅन इक्वल टू वाय, देन एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर, एक्स वाय बिलॉंग्स टू आर. दिस इज द इन्व्हर्स. ओके. अँड व्हॉट इज कॉन्ट्रापॉझिटिव्ह? कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय आलं? इफ एक्स स्क्वेअर ग्रेटर दॅन इक्वल टू वाय स्क्वेअर देन इफ एक्स ग्रेटर दॅन वाय, एक्स वाय बिलॉंग्स टू आर. दिस इज कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ गिव्हन स्टेटमेंट. आलेत का असे? बरोबर.
ॲन्सर्स चेक करून घ्या, ॲन्सर्स व्हेरीफाय करून घ्या. ओके. Then second statement is a family becomes literate if the woman in it is literate. A family becomes literate if the woman in it is literate. यामध्ये आधी गिव्हन स्टेटमेंटमधून पी काय घेणार आणि क्यू काय घेणार हे महत्त्वाचं आहे. कारण वाक्य कंडिशनल तर आहेच, इफ देनचं वाक्य आहेच, पण ते इफ देनच्या नेहमीच्या फॉर्ममध्ये नाही आहे. त्यात इफ इथं मध्येच दिला आहे. मग पी काय गृहीत धरायचं आणि क्यू काय गृहीत धरायचं हे महत्वाचं आहे. पी काय गृहीत धरणार? पी म्हणजे इफ नंतरचा पार्ट, द वुमन इन इट इज लिटरेट, किंवा मोर प्रिसाइजली विचार केला तर आपण पी घेणार द वुमन इन ए फॅमिली इज लिटरेट. बरोबर आहे. पी काय घेणार? द वुमन इन ए फॅमिली इज लिटरेट. हा इफ नंतरचा पार्ट आहे तो आपण पी घेतला. आणि क्यू काय घेणार? ए फॅमिली बिकम्स लिटरेट. अगोदर हे पी आणि क्यू केअरफुली घेणं गरजेचं आहे दिलेल्या स्टेटमेंटमधले. पी घेतलं द वुमन इन ए फॅमिली इज लिटरेट आणि क्यू घेतलं ए फॅमिली बिकम्स लिटरेट. दिलेलं स्टेटमेंट जरी या फॉर्ममध्ये असलं, ए फॅमिली बिकम्स लिटरेट इफ द वुमन इन इट इज लिटरेट, तरी ॲक्च्युअली आपल्या पी इम्प्लिकेशन क्यूच्या फॉर्मॅटमध्ये ते स्टेटमेंट कसं होणार? इफ द वुमन इन ए फॅमिली इज लिटरेट देन ए फॅमिली बिकम्स लिटरेट. अर्थ बदलत नाही वाक्याचा कुठेच. पी इम्प्लिकेशन क्यू हा दिलेल्या वाक्याचा सिम्बॉलिक फॉर्म होईल. आता सांगा त्याचा कॉन्व्हर्स काय होईल? कॉन्व्हर्स म्हणजे क्यू इम्प्लिकेशन पी काय होईल? Yes, if a family becomes literate, then the woman in it is literate. आता आपण इट वापरू शकतो, काही प्रॉब्लेम नाही. आधी जर ए फॅमिली हा पार्ट वापरला तर सेकंड पार्टमध्ये आपण इट वापरू शकतो. म्हणजे कॉन्व्हर्स काय होणार? इफ a family becomes literate, then the woman in it is literate. हे झालं कॉन्व्हर्स.
ओके. इन्व्हर्स काय होईल सांगा बरं मग. इन्व्हर्स मध्ये निगेशन P इम्प्लिकेशन निगेशन Q आहे. म्हणजे आधी याचं निगेशन नंतर याचं निगेशन. इन्व्हर्स म्हणतोय मी. इन्व्हर्स म्हणजे नॉट वापरायचं असतं, निगेशन वापरायचं असतं. आधी पीचं निगेशन म्हणजे याचं निगेशन. If the family woman it does not literate, then the family does not become literate. He becomes literate. निगेशन P म्हणजे याचं निगेशन काय होणार. इफ द woman in a family is not literate, then the family does not become literate. हे होईल इन्व्हर्स. इफ द वुमन इन ए फॅमिली इज नॉट लिटरेट, इफ द वुमन इन ए फॅमिली इज नॉट लिटरेट, निगेशन P, then a family does not become literate. फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट. दोघांवरती सेपरेट विचार करायचा. याचं निगेशन काय होणार, याचं निगेशन काय होणार, आणि ते इफ देननी जोडून टाकायचे. ओके. कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय होईल. करेक्ट. इफ ए फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट, हे आधी येईल. इफ द फॅमिली डज नॉट बिकम लिटरेट, देन द वुमन इन इट इज नॉट लिटरेट. देन द वुमन इन इट किंवा वुमन इन फॅमिली इज नॉट लिटरेट. आला लक्षात. कॉन्ट्रापॉझिटिव्ह. येस. Yes, sir. का लिहावा लागेल. लिहिलाय का तुम्ही. Yes, sir. ओके. आता नंबर 3 सांगा तुम्ही. स्टेटमेंट दिलेलं आहे. इफ सरफेस एरिया डिक्रीजेस देन प्रेशर इन्क्रीजेस. स्टेटमेंट P काय घेतलं त्यात. सरफेस एरिया डिक्रीजेस. Q काय घेतलं. प्रेशर इन्क्रीजेस. ओके. आणि सिम्बॉलिक फॉर्म P इम्प्लिकेशन Q येणार. कॉन्व्हर्स सांगा बरं काय आला. Yes. If pressure increases, then surface area decreases. कॉन्व्हर्स तर करेक्ट आला असेल, काय मिस्टेक व्हायला चान्स नाही. बरोबर. इफ प्रेशर इन्क्रीजेस देन सरफेस एरिया डिक्रीजेस. ओके. इन्व्हर्स काय आला सांगा बरं. If the surface area
If surface area increases, then pressure decreases. नाही. Surface area does not विरुद्धार्थी शब्द शोधायचा नाही. विरुद्धार्थी शब्द शोधायचा नाही, कारण डिक्रीजेसच्या अपोजिट इन्क्रीजेस नसतं. डिक्रीजच्या अपोजिट इन्क्रीज होऊ शकतं किंवा कॉन्स्टंट पण राहू शकतं. रिमेन्स कॉन्स्टंट ही पण एक कंडिशन असते. म्हणून विरुद्धार्थी शब्द शोधायच्या भानगडीत पडायचं नाही. बरोबर. इन्व्हर्स काय होईल मग? If the surface area does not decrease, इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज. डज वापरला की डिक्रीजेस होणार नाही, डिक्रीज होईल. ग्रॅमॅटिकली पण यायला पाहिजे आपल्याला. इथं लॉजिक महत्वाचं आहे, पण ग्रामरही यायला पाहिजे. इफ सरफेस एरिया डज नॉट डिक्रीज, देन प्रेशर डज नॉट इन्क्रीज. बरोबर आहे. इफ surface area does not decrease, then pressure does not increase. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होईल मग? If pressure does not increase, then surface area does not decrease. Yes. If pressure does not increase, then surface area does not decrease. If pressure does not increase, then surface area does not decrease. आणि सेम स्टेटमेंट आहे नंबर 4चं. आता 4 नंबरचं स्टेटमेंट काय दिलंय? इफ व्होल्टेज इन्क्रीजेस, देन करंट डिक्रीजेस. इफ व्होल्टेज इन्क्रीजेस, देन करंट डिक्रीजेस. त्याचा कॉन्व्हर्स काय होईल सांगा बरं? If current decreases, then voltage increases. येस. इफ करंट डिक्रीजेस, देन व्होल्टेज इन्क्रीजेस. इफ करंट डिक्रीजेस, देन व्होल्टेज इन्क्रीजेस. त्याचा इन्व्हर्स काय लिहिला? The voltage does not increase. मनाने जास्त शब्द त्यात वाढवायचेच नाही. जिथं जे आवश्यक आहे ते टाकायचे. सुरुवात इफनं व्हायला पाहिजे, ती होत नाही आहे. सुरुवात इफनंच व्हायला पाहिजे. कॉन्व्हर्स, इन्व्हर्स, कॉन्ट्रापॉझिटिव्हची. इन्व्हर्स काय होईल? इफ voltage does not increase, then current does not decrease. बस. If voltage does not increase, then current does not decrease. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होईल? If current does not decrease, then voltage increases. If current does not decrease, then voltage does not increase. If current does not decrease, then voltage does not increase. ओके. लक्षात आले चारही स्टेटमेंट कसे आहेत ते? असाच क्वेश्चन नेक्स्ट हा. राइट द कॉन्व्हर्स, इन्व्हर्स अँड कॉन्ट्रापॉझिटिव्ह ऑफ द following conditional statements. Number 1, if two triangles are equiangular, then they are similar. If two triangles are equiangular, then they are similar. सांगा बरं कॉन्व्हर्स.
two triangles are similar then they are equally angular. हां, इथे महत्वाचं आहे पी काय घेणार, टू ट्रँगल्स आर इक्वी अँग्युलर, Equiangular. आणि क्यू काय घेणार, Two triangles are similar. हां दे आर सिमिलर घेऊन उपयोग नाहीये कारण इंटरचेंज करताना गोळ होतो. मग टू ट्रँगल्स आर सिमिलर हे घ्यावं लागेल क्यू, बरोबर. टू ट्रँगल्स आर सिमिलर. मग कॉन्व्हर्स काय तयार होणार, इफ टू ट्रँगल्स आर सिमिलर देन दे आर इक्वी अँग्युलर असं म्हणू शकतो आपण. नंतर दे घेतलेला चालेल, अगोदर सुरुवात दे आर पासून नाही चालणार, बरोबर. त्यामुळे ग्रॅमॅटिकली पण थोडंसं पाहायचं. इफ टू ट्रँगल्स आर सिमिलर देन दे आर इक्वी अँग्युलर. ओके, कॉन्व्हर्स आला. इन्व्हर्स काय लिहिला, If two triangles are not equiangular then they are not similar. if two triangles are not equiangular then they are not similar. एकदम सिंपल इन्व्हर्स याचा. if two triangles are not equiangular then they are not similar. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होईल, If two triangles are not similar then they are not equiangular. if two triangles are not similar then they are not equiangular. if two triangles are not similar then they are not equiangular. म्हणजे फक्त दोन शब्दच इंटरचेंज करायचे प्रत्येक ठिकाणी. त्यानंतर नंबर 2, if I work hard then I get the grade. if I work hard, स्टेटमेंट P होईल I work hard, Q होईल I get the grade. कॉन्व्हर्स काय होणार त्याचा, If I get grade, then I work hard. if I get the grade then I work hard. बरोबर. if I get the grade then I work hard. इन्व्हर्स काय होईल, If I can't work hard, then I will not get the grade. if I do not work hard then I do not get the grade. बरोबर. if I do not work hard then I do not get the grade. त्यानंतर नंबर 3 मध्ये स्टेटमेंट दिलंय, इफ x is less than 0 then x is not a prime number. if x is less than 0 then x is not a prime number. कॉन्व्हर्स काय होईल याचा, If x is not a prime number If x is not a prime number, then x is less than 0. if x is not a prime number then x is less than 0. बरोबर. फक्त इंटरचेंज करायचे कॉन्व्हर्स मध्ये. इन्व्हर्स काय होईल, If x is not less than 0 then x is a prime number. yes, if x is not less than 0 then x is a prime number. इथं नॉट येणार नाही. आता इन्व्हर्स घेताना याचं निगेशन घ्यायचंय, त्यामुळं इथं नॉट टाकावं लागेल, आणि याचं निगेशन घ्यायचंय म्हणजे हा नॉट काढून टाकावा लागेल. इफ x is not less than 0 then x is a prime number. ओके. आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह काय होईल,
If x is a prime number, then it is not less x than is not less than 0. If x is a prime number, then x is not less than 0. If x is a prime number, then x is not less than 0. Okay? Number 4, statement दिलाय, if a man is poor, then he is happy. If a man is poor, then he is happy. Converse काय होईल त्याचा? If man is happy, then he is poor. आता स्टेटमेंट पी घेणार आपण, ए मॅन इज पुअर, आणि क्यू घेणार ए मॅन इज हॅपी. फक्त ही इज हॅपी नाही. ओके, कॉन्व्हर्स घेताना काय होईल? इफ ए मॅन इज हॅपी देन ही इज पुअर असं लिहू शकतो आपण. ओके, इफ ए मॅन इज हॅपी देन ही इज पुअर. इनवर्स काय होईल? if a man is not poor, then he is not happy. If a man is not poor, then he is not happy. If a man is not poor, then he is not happy. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह काय होईल? If man is not happy, then he is not poor. If a man is not happy, then he is not poor. Okay? And the last one, if the diagonals of a rectangle are perpendicular, then it is a rhombus. यामध्ये आधी स्टेटमेंट पी काय घेतलं ते महत्वाचं आहे. पी, द डायगोनल्स ऑफ ए रेक्टँगल आर परपेंडिक्युलर. बरोबर. क्यू काय घेणार? क्यू काय घेणार? it is a rhombus. इट म्हणजे कोण? हा? नाही नाही, इट म्हणजे कोण? डायगोनल्स ऑफ रेक्टँगल इज ए रोम्बस. रेक्टँगलचे डायगोनल रोम्बस असतात का? हा? इट कुणासाठी आहे? रेक्टँगल साठी आहे. जर रेक्टँगलचे डायगोनल परपेंडिक्युलर असले तर तो रोम्बस असतो. तो म्हणजे कोण? रेक्टँगल. इट हा शब्द कुणासाठी आलेला आहे? रेक्टँगल साठी आलेला आहे. हे महत्वाचं आहे इथं. नाही तर कॉन्व्हर्स लिहिताना सगळी गडबड होऊन जाते. आता सांगा कॉन्व्हर्स काय होईल? If rectangle is a rhombus, then diagonals of rectangle are perpendicular. किंवा if rectangle is a rhombus, then the diagonals of it are perpendicular. किंवा then its diagonals are perpendicular असंही म्हणता येईल. ओके, if rectangle is a rhombus, then the diagonals of rectangle are perpendicular. हे पण चालेल. इनव्हर्स काय होईल सांगा? If the diagonals of the rectangle are not perpendicular, If the diagonals of rectangle are not perpendicular,
then it is not rhombus. If the diagonals of a rectangle are not perpendicular, then it is not a rhombus. ओके. आणि कॉन्ट्रा पॉझिटिव्ह सांगा. If the rectangle is not If rectangle is not a rhombus, if rectangle is not a rhombus, then the diagonals of rectangle are not perpendicular. If rectangle is not a rhombus, then diagonals of rectangle are not perpendicular. Okay, so this is about the converse, inverse and contrapositive of the conditional statements. कंडिशनल स्टेटमेंटचा कॉन्व्हर्स, इन्व्हर्स आणि कॉन्ट्रापॉझिटिव्ह हे कसे तयार केले जातात हे या एक्झाम्पल्समधून आपल्याला पाहायला मिळेल. ओके, गॉट दिस? आणि हे लिहून पूर्ण करायचेत, फक्त ओरली उपयोगाचं नाही आहे, हे लिहून पूर्ण करायचेत सर्व एक्झाम्पल्स. ठीक आहे. आता यामध्ये नेक्स्ट पार्ट, नेक्स्ट सेक्शन from the mathematical logic is too much important section again and simple obviously. That is about truth table. Truth tables. बेसिकली आपल्याला माहित आहे की सिंपल स्टेटमेंट जर असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला डायरेक्ट सांगता येते, ती कोणावर डिपेंडंट नसते. पण जर स्टेटमेंट कंपाऊंड स्टेटमेंट असेल तर मात्र कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही त्याच्या कॉम्पोनंट स्टेटमेंटवरती डिपेंड राहते. म्हणजे ज्या दोन स्टेटमेंटपासून ते तयार झालंय त्या दोन स्टेटमेंटच्या ट्रूथ व्हॅल्यूवरती ते डिपेंड राहतं. आणि याच्यासाठी आवश्यकता असते ती ट्रूथ टेबलची. या टॉपिकचा, मॅथमॅटिकल लॉजिकचा मेजर पोर्शन जर काय असेल तर तो ट्रूथ टेबल आहे. मॅक्झिमम सेक्शन या टॉपिकचा या ट्रूथ टेबलवरती डिपेंडंट आहे. हे ट्रूथ टेबल काय देतात नेमकं, तर हे आपल्याला कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू देतात. कशाची ट्रूथ व्हॅल्यू? कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू. कारण कंपाऊंड स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू ही डायरेक्ट सांगता येत नाही, ही दोन गोष्टींवरती डिपेंडंट असते. एक म्हणजे ते दोन स्टेटमेंट काय आहेत, त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यू कशा आहेत याच्यावरती, आणि दुसरं म्हणजे त्यांना जोडणारा कनेक्टिव्ह कोण आहे, तो अँड आहे, ऑर आहे, इफ देन आहे का इफ अँड ओनली इफ आहे, कुठला लॉजिकल कनेक्टिव्ह त्या दोन वाक्यांना जोडतो याच्यावरून
पण त्याची ट्रुथ व्हॅल्यू ठरते. मग हे ट्रुथ टेबल काय देतात आपल्याला, तर कंपाऊंड स्टेटमेंटच्या ट्रुथ व्हॅल्यू कशा काढायच्या त्यासाठी ट्रुथ टेबलची गरज असते. यामध्ये पहिली इम्पॉर्टंट थिंग आपल्याला अगोदर लक्षात घेणं गरजेचं आहे की आपण कुठलंही एखादं स्टेटमेंट गृहीत धरलं, समजा स्टेटमेंट पी, एक स्टेटमेंट आहे, सिंपल स्टेटमेंट. त्या सिंपल स्टेटमेंटला पॉसिबल ट्रुथ व्हॅल्यू किती? पॉसिबल ट्रुथ व्हॅल्यू दोनच. एक तर ते स्टेटमेंट ट्रू असेल किंवा फॉल्स असेल. एखादं लॉजिकल स्टेटमेंट ट्रू किंवा फॉल्स ह्या दोन पैकीच काहीतरी एक असतं. याच्यापेक्षा डिफरंट असेल का काही त्याची ट्रुथ व्हॅल्यू? एका सिंपल स्टेटमेंटला पॉसिबल ट्रुथ व्हॅल्यू फक्त दोनच आहेत. एक म्हणजे टी आणि दुसरी म्हणजे एफ. ट्रुथ व्हॅल्यू म्हणजे काय आपल्याला माहिती आहे. इट गिव्स द ट्रुथनेस ऑर फॉल्सनेस ऑफ द गिवन स्टेटमेंट. दिलेल्या स्टेटमेंटचा ट्रुथनेस किंवा फॉल्सनेस रिप्रेझेंट करणारी व्हॅल्यू म्हणजे त्या स्टेटमेंटची ट्रुथ व्हॅल्यू असते. स्टेटमेंट जर ट्रू असेल तर ट्रुथ व्हॅल्यू कॅपिटल टी असते आणि स्टेटमेंट जर फॉल्स असेल तर ट्रुथ व्हॅल्यू कॅपिटल एफ असते. बरोबर? म्हणजे एका स्टेटमेंटसाठी ट्रुथ व्हॅल्यू फक्त दोनच शक्य आहेत. एक तर टी किंवा एफ, दोनपैकी एकच काहीतरी. ओके. पण समजा दोन स्टेटमेंट असतील एकमेकांना जोडलेले, दोन स्टेटमेंट असतील आणि त्यांना सेपरेटली आपण विचारात घेतलं तर मात्र पॉसिबिलिटी बदलतात. त्या कशा बदलतील? समजा पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत सेपरेटली. मग पॉसिबिलिटी काय? एकतर ते दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील किंवा एक स्टेटमेंट ट्रू दुसरं फॉल्स असेल किंवा पहिलं स्टेटमेंट फॉल्स आणि दुसरं स्टेटमेंट ट्रू असेल किंवा दोन्ही स्टेटमेंट फॉल्स असतील. या चारपेक्षा वेगळी काही शक्यता असू शकते का दोन वाक्यांमध्ये? आपल्याला दोन स्टेटमेंट सांगितले समजा, बरोबर आहे. त्या दोन लॉजिकल स्टेटमेंट आहेत. मग एकतर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील किंवा दोन्ही फॉल्स असतील किंवा पहिला ट्रू दुसरा फॉल्स असेल किंवा पहिला फॉल्स दुसरा ट्रू असेल. या चारपेक्षा वेगळी काही पॉसिबिलिटी आहे? जसं एखादं कॉईन आहे, एक सिंगल कॉईन असेल, बघा हे कुठं कुठं मॅच होत आहे ते. एक सिंगल कॉईन असेल, ते कॉईन टॉस केल्यानंतर आपल्याला एकतर हेड मिळेल किंवा टेल मिळेल. दोनपैकी काहीतरी एक व्हॅल्यू आपल्याला मिळते. पण जर दोन कॉईन टॉस केले तर शक्यता काय आहेत? एकतर दोन्ही कॉईनवरती टेल मिळेल किंवा पहिला टेल दुसरा हेड मिळेल किंवा पहिला हेड दुसरा टेल मिळेल किंवा दोन्ही कॉईनवरती हेड मिळेल. या चारपेक्षा वेगळी शक्यता असते का काही दोन कॉईनसाठी? हे मॅचिंग आवश्यक आहेत. हे प्रोबॅबिलिटीमध्ये आपल्याला येणार आहेत या सगळ्या थिंग्स. त्या प्रोबॅबिलिटीमधल्या थिंग्स आणि ह्या लॉजिकमधल्या थिंग्स बऱ्याच प्रमाणात याचं मॅचिंग आपल्याला करायचं आहे. ओके.
जसं 2 कॉईनसाठी फक्त 4 शक्यता आहेत, 4 पॉसिबिलिटीज आहेत, तसं 2 स्टेटमेंटसाठी फक्त 4 पॉसिबिलिटी येतात. एका स्टेटमेंटसाठी ट्रूथ व्हॅल्यूच्या 2 पॉसिबिलिटी येतात. 2 स्टेटमेंटसाठी 4 पॉसिबिलिटी येतात. मग जर 3 स्टेटमेंट असले P, Q आणि R असे 3 स्टेटमेंट आहेत समजा, मग 3 स्टेटमेंटसाठी पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू लिहूया आपण, बघूया. एकतर तिन्ही स्टेटमेंट ट्रू असू शकतात, किंवा पहिलं ट्रू असेल, दुसरं ट्रू असेल, तिसरं फॉल्स असेल, किंवा पहिलं ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल, तिसरं ट्रू असेल, किंवा पहिलं ट्रू असेल, दुसरं फॉल्स असेल, तिसरं पण फॉल्स असेल. बरोबर? किंवा पहिलं फॉल्स, दुसरं ट्रू, तिसरंही ट्रू. पहिलं फॉल्स, दुसरं ट्रू, तिसरं फॉल्स. पहिलं फॉल्स, दुसरं फॉल्स, तिसरं ट्रू. पहिलं फॉल्स, दुसरं फॉल्स, तिसरं फॉल्स. आणखी काय शक्यता असू शकते सांगा 3 स्टेटमेंटसाठी? येस, तीन स्टेटमेंटसाठी याच्यापेक्षा वेगळी आणखी काही पॉसिबिलिटी असेल? असेल का? नाही. किती पॉसिबिलिटी झाल्या ह्या? 8. 1 2 3 4 5 6 7 8. 8 पॉसिबिलिटी झाल्या. म्हणजे एक स्टेटमेंट असेल तर 2 पॉसिबिलिटी, 2 स्टेटमेंट असतील तर 4, 3 असतील तर 8. मग 4 असतील तर किती येतील पॉसिबिलिटी? यस, किती? 16. 5 असतील तर 5 असतील तर किती? 32. इन जनरल जर नंबर ऑफ स्टेटमेंट्स n असतील तर ट्रूथ व्हॅल्यूचे पॉसिबल कॉम्बिनेशन हे काय आहेत? हे सगळे काय आहेत? दीज आर पॉसिबल कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज. ऑल पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज. जर n नंबर ऑफ स्टेटमेंट असतील तर पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज येतात 2n. पॉसिबल कॉम्बिनेशन किती येतात? 2n. पहा, एक स्टेटमेंट असेल म्हणजे n च्या जागी 1 टाकला तर 2 कारण बेस 2 आहे. एका स्टेटमेंटसाठी पॉसिबल व्हॅल्यू 2 आहेत म्हणून बेस 2 आहे. मग जसजसे स्टेटमेंट वाढतील त्याचा इंडेक्स वाढेल n. जर 2 स्टेटमेंट असतील तर 2 म्हणजे 4 पॉसिबिलिटी आल्या. 3 स्टेटमेंट असतील तर 2 म्हणजे 8 पॉसिबिलिटी आल्या. 4 स्टेटमेंट असतील तर 2 म्हणजे 16 पॉसिबिलिटी. 5 स्टेटमेंट असतील तर 2 म्हणजे 32 पॉसिबिलिटीज. दीज आर पॉसिबल व्हॅल्यूज ऑफ कॉम्बिनेशन्स ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज. पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज. तेच कॉईनसाठी पण होणार. एक कॉईन असेल तर 2,
2 असतील तर 4 व्हॅल्यू, 3 कॉईन असतील तर असेच 8 पॉसिबिलिटी येणार. फक्त एफच्या जागी एच. 4 कॉईन असतील तर 2⁴ म्हणजे 16. तेच प्रोबॅबिलिटीमध्ये पण यूज करता येते आपल्याला कन्सेप्ट. सो दीज आर पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज. ओके, यात आपल्याला जास्तीत जास्त 3 स्टेटमेंटपर्यंत आवश्यकता असते. ट्रूथ टेबलसाठी पहिली स्टेप आपली काय असते, ज्याचा ट्रूथ टेबल तयार करायचा आहे त्यात किती स्टेटमेंट आहेत ते मोजायचे. ते जर 2 असतील तर ट्रूथ टेबलचे पहिले 2 कॉलम हेच राहणार. हे कॉलम नीट ऑब्झर्व करा. TTFF, TF, ते असेच कसेही लिहिलेले नाही आहेत मी, त्यांना एक योग्य क्रम दिला आहे तुमच्या लक्षात राहण्यासाठी. 2 स्टेटमेंट असतील तर TTFF, TF, म्हणजे 2T 2F, 1T 1F. तसंच याच्यामध्ये केलेलं आहे. ते असे लिहिताना आडवे लिहिलेत पण रँडमली नाही आहेत. ते सलग 3 कॉलम लिहायचे म्हटलं 4 वेळा T 4 वेळा F, पुन्हा 2 वेळा T 2 वेळा F, 2 वेळा T 2 वेळा F, आणि मग TF एक एक वेळा. 4 2 1, 4 टाइम्स TTFF, 4 टाइम्स 2 टाइम्स आणि 1 टाइम. म्हणजे असं 4 स्टेटमेंटचं जरी विचारणार नाही कोणी, पण तरीसुद्धा जर विचारलंच तर पहिल्या कॉलममध्ये 8 वेळा T 8 वेळा F, मग 4 वेळा T 4 वेळा F, 4 वेळा T 4 वेळा F, मग 2 वेळा TTFF असं, आणि मग TF अशी 16 टेबल तयार होतं. पण 4 स्टेटमेंटपर्यंत जाण्याची गरज पडत नाही. 3 स्टेटमेंटपर्यंत मात्र आपल्याला जावं लागतं बऱ्याचदा. ओके, तर हे काय झाले, पॉसिबल कॉम्बिनेशन ऑफ ट्रूथ व्हॅल्यूज. या पॉसिबल कॉम्बिनेशन्स सोबत महत्वाचा आहे तो कनेक्टिव्ह वर्ड. मग आता समजा असं गृहीत धरा की 2 स्टेटमेंट आहेत. एक आहे स्टेटमेंट P आणि दुसरा आहे Q. स्टेटमेंट P आहे 3 + 4 = 9, आणि स्टेटमेंट Q आहे 5 + 2 = 7. हे दोन्ही स्टेटमेंट सेपरेटली जर आपण विचार केला तर स्टेटमेंट पाहून आपण सांगू शकतो हे पहिलं स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय, F, आणि दुसऱ्या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू T. समजा आता हे 2 वाक्य मी या प्रकारे लिहिल्याने एकच वाक्य कंपाऊंड स्टेटमेंट तयार केलं. 3 + 4 = 9 and 5 + 2 = 7. आता मला सांगा हे पूर्ण स्टेटमेंट जे तयार झालंय कंपाऊंड स्टेटमेंट ते ट्रू आहे की फॉल्स आहे? फॉल्स आहे. का? कारण त्याचं पहिलं स्टेटमेंट पहिलं फॉल्स आणि दुसरं ट्रू आहे, आणि महत्वाचं म्हणजे अँड न त्याला जोडलेलं आहे. अँड न जोडलेलं आहे. समजा पहिलं स्टेटमेंट मी हे दिलं. आता सांगा हे पूर्ण स्टेटमेंट कसं आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे?
पूर्ण स्टेटमेंट काय झालं? ट्रू झालं. का? पहिला ट्रू आहे, दुसरा पण ट्रू आहे. बरोबर आहे. याचा अर्थ समजा पी आणि क्यू हे दोन स्टेटमेंट आहेत. त्यांच्या पॉसिबल ट्रूथ व्हॅल्यू काय काय? एकतर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असू शकतात, पहिलं ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल, किंवा पहिलं फॉल्स असेल दुसरं ट्रू असेल, दोन्ही फॉल्स असतील. या चारपेक्षा वेगळी काही शक्यता आहे का दोन वाक्यांमध्ये? नाही. आता आपण ते वाक्य समजा जोडलेत अँड म्हणजे कंजंक्शननी. ते दोन वाक्य कशाने जोडले? अँडनी. जर दोन्ही स्टेटमेंट ट्रू असले तर तयार होणारं पूर्ण स्टेटमेंट कसं येत आहे? आणि ते नेहमी असंच घडणार. बरोबर. त्यामुळं दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तर त्या दोन स्टेटमेंटचं कंजंक्शन पण नेहमी ट्रूच असतं. दोन्ही स्टेटमेंट जर ट्रू असले तर त्यांचं कंजंक्शन पण ट्रूच असतं. बरोबर. पण समजा आता गृहीत धरा पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स. पहिलं ट्रू असेल आणि दुसरं फॉल्स म्हणजे मी असं स्टेटमेंट लिहिलं. आता हे पूर्ण स्टेटमेंट ट्रू आहे का? पूर्ण स्टेटमेंट ट्रू आहे का? नाही. कारण हे जरी ट्रू असलं तरी हे फॉल्स आहे. त्यामुळं ह्या पूर्ण स्टेटमेंटला आपण ट्रू म्हणू शकतो का? नाही. म्हणजेच पहिलं स्टेटमेंट ट्रू असेल आणि दुसरं स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याचं कंजंक्शन कसं येणार? फॉल्स. ओके. त्यानंतर समजा पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे आणि दुसरं स्टेटमेंट ट्रू आहे. पहिलं स्टेटमेंट फॉल्स आहे आणि दुसरं स्टेटमेंट ट्रू आहे. म्हणजे आता हे पूर्ण स्टेटमेंट कसं आहे सांगा? ट्रू आहे की फॉल्स? फॉल्स. पूर्ण स्टेटमेंट कसं आहे? फॉल्स आहे. म्हणजे पहिलं फॉल्स आणि दुसरं ट्रू असलं तरी पण कंजंक्शन त्यांचं काय झालं? फॉल्स झालं. आता समजा दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत. दोन्ही स्टेटमेंट फॉल्स आहेत. हे पूर्ण स्टेटमेंट कसं होईल? फॉल्सच झालं. बरोबर आहे. पूर्ण स्टेटमेंट फॉल्स. अँड दिस इज द ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन. This is the truth table for conjunction. कंजंक्शन साठी असलेला हा ट्रूथ टेबल आहे. ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन. हा टेबल आपल्याला उभा आडवा तिरपा सगळ्या दृष्टीनं परफेक्टली पाठ पाहिजे. हे त्याचं फक्त एक एक्झाम्पल म्हणून आपण घेतलं, पण हे कोणत्याही कंजंक्शनसाठी हे ट्रू आहे.
हा टेबल कसा वाचायचा आहे किंवा कसा लक्षात ठेवायचा आहे, त्याचे काय काय मिनिंग आहेत हे लक्षात घ्या. दोन वाक्य जर कंजंक्शननी जोडलेले असतील तर त्यांचं कंजंक्शन ट्रू कधी येतं, दोन्ही स्टेटमेंट ट्रू असले तरच कंजंक्शन ट्रू येत आहे. दोन्ही स्टेटमेंट ट्रू असले तरच कंजंक्शन ट्रू येतं, अदरवाइज इट इज फॉल्स. अदरवाइज म्हणजे काय, दोन पैकी एक जरी स्टेटमेंट फॉल्स झालं किंवा दोन्ही स्टेटमेंट जरी फॉल्स झाले तरीही त्याचं कंजंक्शन फॉल्स होत आहे. त्यामुळं कंजंक्शनमध्ये जेव्हा आपण अँड न दोन वाक्य जोडतो, दोन्ही वाक्य ट्रू असावे लागतात तरच ते पूर्ण वाक्य ट्रू होतं. दोन्ही स्टेटमेंट ट्रू असतील तरच कंजंक्शन ट्रू येतं, अदरवाइज द कंजंक्शन इज फॉल्स. जे दोन वाक्य कंजंक्शननी आपण जॉईन केलेले त्या दोन पैकी एक जरी फॉल्स असलं, पहिलं असेल की दुसरं असेल डझंट मॅटर, एक जरी फॉल्स झालं किंवा दोन्ही फॉल्स झाले तर ते पूर्ण कंजंक्शन फॉल्स होऊन जातं. दोन्ही ट्रू असतील तर ट्रू, अदरवाइज फॉल्स. दॅट इज द टेबल फॉर कंजंक्शन. हा आपल्याला यूज करताना कसा यूज करायचा आहे, टी कंजंक्शन टी इज टी, टी कंजंक्शन एफ इज एफ, एफ कंजंक्शन टी इज एफ, and F conjunction F is also F. या प्रकारे तो यूज करायचा आहे. टी टीचं कंजंक्शन टी, टी एफचं कंजंक्शन एफ, एफ टीचं कंजंक्शन एफ आणि एफ एफचं कंजंक्शन पण एफ. म्हणजे कंजंक्शन टी कधी येतं, दोन्ही टी असतील तरच टी, अदरवाइज एफ. ओके, याला आपण कंपॅरिझन करू शकतो आता आणखी डिसजंक्शन सोबत. डिसजंक्शन साठी काय घडणार पहा. दोन स्टेटमेंट पी आणि क्यू असतील आणि ते जॉईन करायचेत आपल्याला आता डिसजंक्शन म्हणजे ऑर या कनेक्टिव्ह वर्डनी. स्टेटमेंट दोन म्हणजे पॉसिबल व्हॅल्यू त्याच राहतील चार, टी टी, एफ एफ, टी एफ, टी एफ. म्हणजे ते काय आहेत, दोन्ही टी, पहिला टी दुसरा एफ, पहिला एफ दुसरा टी, दोन्ही एफ. हे दोन कॉलम नाही बदलणार कुठेच, ते फिक्स राहतील. आता आपण या वाक्यावरती येऊया परत. समजा 3 + 4 इज नॉट इक्वल टू 9. हे ट्रू आहे की फॉल्स? पहिला पार्ट ट्रू, दुसरा पार्ट ट्रू. आता हे पूर्ण वाक्य कसं आहे, ट्रू आहे की फॉल्स आहे? ट्रू आहे. 3 + 4 इज नॉट इक्वल टू 9 और 5 + 7 इक्वल टू 7, 5 + 2 इक्वल टू 7. हे पूर्ण वाक्य कसं झालं, ट्रू झालं. कारण का, पहिला पार्ट पण ट्रू आहे, दुसरा पार्ट पण ट्रू आहे. मग दोन्ही पार्ट जर ट्रू असतील तर त्यांचं डिसजंक्शन पण काय येणार, ट्रू येणार. ओके, आता समजा
पहिला पार्ट ट्रू आहे आणि दुसरा पार्ट फॉल्स आहे. ट्रू. ट्रू. आता हे पूर्ण वाक्य कसं होईल? ट्रू. ट्रू. ट्रू होणार का फॉल्स होणार? ट्रू. ट्रू. ऑर म्हटलंय. 3 + 4 इज नॉट इक्वल टू 9 और 5 + 2 इज नॉट इक्वल टू 7. ऑर म्हटलंय. आता हे पूर्ण स्टेटमेंट कसं आहे? ट्रू. 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 येस. ट्रू. 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 काही जण ट्रू म्हणतायत, काही जण फॉल्स म्हणतायत. ट्रू. आता पहा, याला आपण अँडसाठी सुद्धा किंवा कंजंक्शनसाठी सुद्धा बऱ्याच जणांनी लॉजिकली विचार नाही केला. आपण एक्झाम्पल चेंज करू. तुमच्या लक्षात येण्यासारखं एक्झाम्पल आहे. 3, 4 वगैरे म्हटलं की त्याला थोडं वेगळं टेन्शन येतं आपल्याला. असं गृहीत धरा, 2 मित्र आहेत, ए आणि बी असे 2 मित्र आहेत. एचा समजा बर्थडे आहे, ऑब्विसली बी त्याला पार्टी मागणार, बरोबर. तर ए त्याला काय म्हणतो, पहा एचं वाक्य लक्षात घ्या. ए म्हणतो we will go for movie and then go for dinner. We'll go for movie and afterwards go for dinner. तो and म्हटला बरं का, and म्हटला. त्यानं काय केलं, तो त्याला मूव्हीला पण घेऊन गेला आणि डिनरला पण घेऊन गेला. मग त्यानं जसं बोलला त्याचे दोन्ही भाग त्यांनी ट्रू करून दाखवले. अशा वेळी दोन्ही भाग जर त्यांनी ट्रू केलेत तर बी त्याला म्हणू शकतो का की तू खोटं बोललास म्हणून? तो मूव्हीला पण घेऊन गेला आणि डिनरला पण घेऊन गेला. बी त्याला म्हणू शकतो की तू खोटं बोललाय म्हणून? नाही म्हणणार. म्हणजे दोन्ही पार्ट ट्रू असतील तर ट्रू झालं. पण समजा एचं वाक्य तर तेच आहे, कुठलं? विल गो फॉर मूवी अँड देन गो फॉर डिनर. पण त्यानं काय केलं, फक्त मूवीला घेऊन गेला, डिनर कॅन्सल केलं. आता बी काय म्हणणार? ट्रू फॉल्स. काय ट्रू फॉल्स म्हणणार? नाही, ए न काय सांगितलं होतं? विल गो फॉर मूवी अँड देन फॉर डिनर. तो अँड म्हटला होता. त्यानं दोन्ही कमिटमेंट केल्या होत्या. मग त्यानं एक जरी कमिटमेंट पूर्ण केलेली असली तरी दुसरी कमिटमेंट पूर्ण केली आहे का? नाही. बी त्याला काय म्हणणार? हा खरं बोलला का? हा जरी त्यानं मूवीला घेऊन गेलेला असला तरी जेवायचं काय? घरी सांगितलेलं आधीच जेवायला येणार नाही म्हणून. आता हा गेला ना उपाशीच, बरोबर. म्हणजे ए न दिलेलं स्टेटमेंट कसं झालं? फॉल्स झालं, बरोबर. अँडचा इफेक्ट हा असतो. तो जर अँड म्हटलाय तर त्यानं दोन्ही कमिटमेंट पूर्ण करणं गरजेचं आहे. म्हणजे दोन्ही ट्रू असणं गरजेचं आहे. समजा असं गृहीत धरा की आधी तो म्हटला होता की मी मूवी पण दाखवतो आणि डिनरला पण घेऊन जातो. पण ऐन वेळेला त्यानं काय केलं?
मूव्हीचा प्रोग्राम कॅन्सल केला आणि फक्त डिनरलाच घेऊन गेला, काय म्हणणार त्याचे फ्रेंड लोक त्याला? तो खरं बोलला का? नाही. नाही. तो म्हटला होता आधी दोन्ही पण होईल, पण त्यानं एकच काम केलं, म्हणजे तो खोटं बोललाय. येतंय लक्षात? त्यानंतर त्यानं दोन्ही नाही केलं, मूव्हीला पण घेऊन गेला नाही, जेवायला पण घेऊन गेला नाही, बसा बोंबलत. आता हे लोक काय म्हणणार? ए काय झाला? फॉल्सच झाला ना, बरोबर आहे? म्हणजे दोन्ही फॉल्स असले तरीही फॉल्स. कळलं आता अँडचं काय आहे ते इफेक्ट? आता बघा, त्याच्यानंतर बीचा बर्थडे आला, पण बी थोडा हुशार आहे. तो काय म्हटला त्याच्या फ्रेंड्सला किंवा एला की आपण मूव्हीला जाऊ किंवा डिनरला जाऊ. तो म्हणताना ऑर म्हटला, तो अँड नाही म्हटला. काय म्हटलं त्यानं? मूव्हीला जाऊ किंवा डिनर, दोन पैकी काहीतरी एक, ऑर, असं तो म्हटला, बरोबर? आता समजा असं गृहीत धरा, तो म्हणताना ऑर म्हटलाय, आयदर विल गो फॉर मूव्ही ऑर विल गो फॉर डिनर, असं त्याचं वाक्य होतं. आयदर वी गो फॉर मूव्ही ऑर वी गो फॉर डिनर. पण त्यानं काय केलं ऐन वेळेला? तो मूव्हीला पण घेऊन गेला आणि डिनरला पण घेऊन गेला. त्याचे मित्र म्हणणार का तू खोटं बोलला म्हणून? खोटं बोलला म्हणणार त्याला? नाही, उलट तो दोन पैकी काहीतरी एकच देतो म्हटला. ह्यांना दोन दोन गोष्टी मिळाल्या ना, हे कशा नाही म्हणतात, बरोबर? म्हणजे दोन्ही ट्रू असले तर ट्रू झालं ऑर मध्ये. आता समजा असं गृहीत धरा, बी जो आहे तो त्यांना मूव्हीला तर घेऊन गेला पण डिनरला घेऊन नाही गेला. मूव्हीला घेऊन गेला पण डिनरला घेऊन गेला नाही. मग हे लोक म्हणू शकतात का तू खोटं बोलला म्हणून? म्हणू शकतात का? नाही, कारण तो आधीच काय म्हटला होता? आयदर वी गो फॉर मूव्ही ऑर डिनर. आयदर ऑर, ऑर आणि अँड मधला हा डिफरन्स लक्षात घ्या. तो जर अँड म्हटला असता ए सारखं तर अडकला असता, कारण अँड म्हटलं की त्याला दोन्ही काम करणं गरजेचं आहे. हा ऑर म्हटला होता आधीच, आयदर वी गो फॉर मूव्ही ऑर वी गो फॉर डिनर. मग त्यानं काय केलं? मूव्हीला घेऊन गेला, डिनर कॅन्सल केलं. पण बाकीचे लोक त्याला आता म्हणू शकतात का तू खोटं बोलला म्हणून? नाही. म्हणजे ऑर जर असेल, पहिलं स्टेटमेंट ट्रू आणि दुसरं फॉल्स असेल, तरी पण ते पूर्ण स्टेटमेंट काय होतं? ट्रू होतं, बरोबर? त्यानंतर समजा बी न असं पहिला प्रोग्राम कॅन्सल केला मूव्हीचा आणि डिनरला घेऊन गेला, तरीही त्याचे फ्रेंड लोक म्हणू शकतात का तू खोटं बोलला म्हणून? नाही म्हणू शकत. तो आधीच ऑर म्हटला होता, आयदर मूव्ही ऑर डिनर. मग त्यानं मूव्ही कॅन्सल केला, तो डिनरला घेऊन गेला. पण तो फॉल्स झाला का? नाही. म्हणजे पहिलं फॉल्स आणि दुसरं वाक्य ट्रू असलं तरीही त्याचं डिजंक्शन कसं असतं? ट्रूच असतं. पण समजा त्यानं दोन्हीपैकी एकही काम नाही केलं, आता मात्र काय म्हणणार त्याचे फ्रेंड लोक त्याला?
फॉल्स, कारण जरी तो ऑर म्हटलेला असला तर त्यांनी दोनपैकी किमान एक तर काम करावं ना. त्यानं मूव्ही पण कॅन्सल केला आणि डिनर पण कॅन्सल केलं. मग अशा वेळी मात्र तो काय होणार, फॉल्स होणार. ओके, दिस इज द ट्रूथ टेबल फॉर डिजंक्शन. म्हणजे डिजंक्शन मध्ये काय घडतं, डिजंक्शन मध्ये काय होतं आणि कंजंक्शन मध्ये काय होतं ते आता व्यवस्थितपणे कम्पेअर करा. कंजंक्शन मध्ये दोन्ही ट्रू असतील तरच ट्रू, अदरवाईज फॉल्स. पण डिजंक्शन मध्ये दोन्ही फॉल्स असतील तरच फॉल्स, अदरवाईज ट्रू. म्हणजे दोनपैकी एक जरी ट्रू असला किंवा दोन्ही ट्रू असले तर डिजंक्शन ट्रू येतं. दोनपैकी एक जरी ट्रू असलं वाक्य तरी ते पूर्ण डिजंक्शन ट्रू येतं. पण दोन्ही फॉल्स असतील तर मात्र फॉल्स येतं. म्हणजे टीचं डिजंक्शन टी, टीएफचं डिजंक्शन टी, एफटीचं डिजंक्शन टी आणि एफएफचं डिजंक्शन एफ. या प्रकारे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे. म्हणजे टीएफचं कंजंक्शन काय, एफ, टीएफचं डिजंक्शन टी, एफ टीचं कंजंक्शन एफ, पण एफ टीचं डिजंक्शन टी, एफ एफचं कंजंक्शन एफ, एफ एफचं डिजंक्शन एफ. या प्रकारे कंजंक्शन आणि डिजंक्शन यांचे ट्रूथ टेबल्स आपल्याला लक्षात ठेवायचे. ओके, आधी दोन टेबल्स आपण लिहून कंप्लीट करू, मग पुढच्या 3 टेबल्सकडे जाऊ. हेडिंग टाका ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल असं हेडिंग टाका. त्यामध्ये लिहा a table which gives truth values of compound statements for all possible combinations of truth values for component statements,
म्हणजे थोडक्यात कॉम्पोनंट म्हणजे ज्यांच्यापासून ते कंपाऊंड स्टेटमेंट तयार झालं आहे त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूजचे सगळे पॉसिबल कॉम्बिनेशन. ओके, त्यामधल्या इफ देर आर n नंबर ऑफ स्टेटमेंट्स, if there are n number of statements, then possible combinations of truth values are 2 raised to n. Possible combinations of truth values are 2 raised to n. फुल स्टॉप. त्यानंतर हे टेबल्स लिहून घ्या. ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन, ट्रूथ टेबल फॉर डिजंक्शन. ट्रूथ टेबल फॉर कंजंक्शन, ट्रूथ टेबल फॉर डिजंक्शन. एक्झाम्पल साईडचं लिहायची गरज नाही, फक्त टेबल लिहून घ्या.